बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलेला आहे. हॅलो. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स ऑफ द molecules ऑफ ए गॅस ॲट 30 केल्व्हिन अँड 120 केल्व्हिन. म्हणजे VRMS चा रेशो विचारलेला आहे त्यांनी. गिवन डाटा काय सांगितलेलं आहे बघा. VRMS चा रेशो दोन टेम्परेचर्स दिलेले आहेत त्यांनी. मी असं कन्सिडर करतोय V1/V2 हे त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला. आणि टेम्परेचर्स दिलेली आहेत. T1 सांगितलेलं आहे 30 केल्व्हिन आणि T2 सांगितलेलं आहे 120 केल्व्हिन. मग याचा फॉर्म्युला कॅल्क्युलेशन सगळं आता घेतो इथं. बघा VRMS इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT अपॉन M0. याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, हे RMS म्हणजे हे काय आहे, रूट मीन स्क्वेअर असा याचा लॉंग फॉर्म आहे. मग त्यांनी काय विचारलंय, मीन स्क्वेअर स्पीड्स म्हटले म्हणजे फक्त हे एवढंच पाहिजे. याचा अर्थ इथं रूट नको आहे. मग जर हे रूट नको असेल तर तुम्हाला याचा स्क्वेअर करावा लागेल. मग VRMS चा स्क्वेअर जर तुम्ही केला तर फॉर्म्युला असा येणार. आणि VRMS चा स्क्वेअर आणि हे टेम्परेचर T दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. यांचा फक्त रेशो घ्यायचा आहे आपल्याला. मग बघा कशा पद्धतीने येणार ते पुढे. Therefore, V1/V2 this is equal to T1/T2. T1 चा स्क्वेअर राहिला बघा इथं. स्क्वेअर घ्यायचे आहेत म्हणजेच त्यांनी मीन स्क्वेअरचा रेशो विचारलेला आहे. टेम्परेचर सांगितलेले आहे तर 30 डिव्हायडेड बाय 120 दिस इज इक्वल टू 1/4 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऍट व्हॉट टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर काढायचं आहे. विल ऑक्सिजन मॉलिक्युल्स हॅव सेम RMS स्पीड. RMS स्पीड इक्वल आहे म्हणून सांगितले. कुणासोबत इक्वल आहे, हेलियम मॉलिक्युल्स ऍट STP. याचा अर्थ हेलियम मॉलिक्युलचं टेम्परेचर तुम्ही 273 केल्विन घ्यायचंय. STP 273 केल्विन हे इथलं महत्वाचं. STP म्हणू देत किंवा NTP म्हणू देत, व्हॅल्यू हीच घ्यायची आहे. मोलर मासेस दोघांचे सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. गिवन डाटा कलेक्ट करूया. काय काय केलेलं आहे बघा त्यांनी. ऍट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्युल्स म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्युलचं टेम्परेचर काढायचं आहे. RMS स्पीड दोघांचंही सेम असलं पाहिजे. म्हणजे RMS स्पीड फॉर ऑक्सिजन आणि RMS स्पीड फॉर हेलियम दे मस्ट बी इक्वल टू इच अदर. त्यानंतर हेलियम मॉलिक्युलचं टेम्परेचर त्यांनी सांगितलेलं आहे STP म्हटले. याचाच अर्थ ते किती घ्यावं लागेल, 273 केल्विन घ्यावं लागेल. मोलर मासेस त्यांनी दिलेले आहेत. मोलर मासेस ऑक्सिजनसाठी 32 ग्रॅम आहे. म्हणजेच 32 गुणिले 10⁻³ किलोग्रॅम पर मोल घ्यायचे. आणि मोलर मास हेलियमसाठी ते आहे 4 × 10⁻³ किलोग्रॅम पर
मोल. या पद्धतीने त्यांनी हे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पुढचा सेक्शन, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग आता याच्यामध्ये परत एकदा तोच फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. बघूया. व्ही आर एम एस इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT अपॉन MO, म्हणजेच त्याचं मोलर मास घ्यायचं आपल्याला. मग हे दोनही स्पीड्स इक्वल आहेत म्हणून सांगितले. मी डायरेक्ट दोन्ही बाजूला फॉर्म्युलाच वापरून घेणार आहे. हे ऑक्सिजन साठी झालं, इकडं हेलियम साठी झालं. म्हणजेच हे कसं येणार बघा, स्क्वेअर रूट ऑफ 3RTO ऑक्सिजनचं टेम्परेचर आणि मोलर मास ऑक्सिजनचं घ्यायचं आहे. इकडल्या बाजूला सेम तसाच फॉर्म्युला, फक्त हेलियम साठी वापरायचा आहे आता. डिवायडेड बाय मोलर मास ऑफ हेलियम. या पद्धतीने आता स्क्वेअरिंग बोथ साइड करतोय. व्हॅल्यूज वापरायच्या नंतरच मग आपल्याला त्याच्यामध्ये त्या पण बघाव्या लागतील व्हॅल्यूज आपल्याला. स्क्वेअरिंग बोथ साइड जर आपण इथं केलं तर हे काय होणार, 3RTO अपॉन MO. दिस इज इक्वल टू 3RTHE टेम्परेचर ऑफ हेलियम डिवायडेड बाय इट्स मोलर मास. हेलियमचं मोलर मास घ्यावं लागेल. एक मिनिट. या पद्धतीनं याच्यातलं 3R कॅन्सल होईल. मला ऑक्सिजनचं टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळं TO इक्वल टू हे MO इकडे येईल, डिव्हायडेड बाय मोलर मास ऑफ हेलियम. परत एकदा पाहिजे असलं तर बघून घ्या आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. TO फाइंड आउट करायचं आहे. हेलियमचं टेम्परेचर 273 आहे आणि मोलर मासेस तुम्हाला माहिती पाहिजेत. हळूहळू मोलर मासेस पण तयार करा. व्हॅल्यूज वापरतोय आता याच्यामध्ये आणि ते सोडवावं लागेल आपल्याला. देअरफॉर TO इक्वल टू हेलियमचं टेम्परेचर घ्यायचं आहे 273 केल्विन. ऑक्सिजन साठी घ्यायचं आहे 32 ग्रॅम. त्याचं किलोग्रॅम मध्ये असं येते, डिव्हायडेड बाय हेलियम साठी आहे 4 इंटू 10⁻³ या पद्धतीने येईल. आता हे फक्त तुम्हाला सोडवावं लागेल आता व्यवस्थितपणे. बघा मग आता काय काय होते. इथं 10⁻³ 10⁻³ कॅन्सल होईल. 4ने याला भाग घालवा, म्हणजे इथे किती होणार, 4×8 = 32 येणार. 8ने याला मल्टिप्लाय करा, म्हणजेच 8×273. हे एवढं सोडवायचं आहे तुम्ही आता. T0 इक्वल 8×3 = 24, 4 हातचे आले 2, 8×7 = 56 आणि 2 58 अशी 8 हातचे आले 5, 8×2 = 16 आणि 5 21, 2184 केल्व्हिन. हे एवढं टेम्परेचर ऑक्सिजनचं असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारले बघा. फाइंड द ऍव्हरेज molecular kinetic energy of 5 liters of gas at STP सांगितले. स्टँडर्ड प्रेशरची व्हॅल्यू सुद्धा त्यांनी इथे दिलेली आहे बघा. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, महत्वाची व्हॅल्यू आहे ती. STPचं स्टँडर्ड प्रेशर एवढं असते, 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं सुद्धा याला तुम्ही म्हणू शकताय. 5 लिटर्स व्हॉल्यूम दिलेलं आहे, प्रेशर दिले आणि ऍव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी ही त्यांनी विचारलेली आहे. आता बघा ह्याचा जो फॉर्म्युला आहे, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. थांबा, पहिल्यांदा गिव्हन डाटा सगळं लिहून घेऊ पहिल्यांदा व्यवस्थित, त्याच्यानंतर मग बघूया.
काय विचारलेलं आहे बघा, कायनेटिक एनर्जी विचारलेली आहे, ती काय असेल ते बाकीचं म्हणून घ्या. ऍव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी वगैरे, नुसतं कायनेटिक एनर्जी असं लिहिलं तरी इथं चालतंय तात्पुरतं. व्हॉल्यूम दिलेला आहे त्यांनी 5 लिटर, हे महत्वाचं आहे बघा. लिटरचं कन्व्हर्शन पहिल्यांदा मीटर क्यूब मध्ये करावं लागेल, ते एवढं येतं. कन्व्हर्शन लक्षात ठेवा. 1 लिटर म्हणजेच 10⁻³ आणि त्याचं प्रेशर जे आहे एसटीपीचं ते सांगितलेलं आहे 1.013 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग याचा जो फॉर्म्युला आहे, पुढच्या सेक्शन मध्ये येऊयात. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याचा जो फॉर्म्युला आहे, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू 3/2p. असा काही फॉर्म्युला झालेला आहे का बघा, चेक करा. मग मला पाहिजे कायनेटिक एनर्जी फक्त पाहिजे आहे, त्यामुळे इकडल्या बाजूला पर युनिट व्हॉल्यूम आहे, म्हणजे डिव्हायडेड बाय मध्ये व्हॉल्यूम आहे. लक्षात घ्या, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे ते असं असणार. मला जर नुसती कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर व्हॉल्यूमने इकडे मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणजेच हा फॉर्म्युला असा होईल 3/2p × v. मग प्रेशर दिलंय, व्हॉल्यूम पण माहिती आहे, व्हॅल्यूज वापरूया त्याच्यामध्ये आणि बघूया पुढे काय होतं त्याचं. सो दिस इज इक्वल टू 3/2. प्रेशरची व्हॅल्यू आहे 1.013 × 10⁵. त्याच्यानंतर व्हॉल्यूम तो सांगितलेला आहे 5 लिटर, म्हणजेच 5 × 10⁻³ हे एवढं सोडवायचं आहे बघा आता. मग हे 3 आणि हे 5, 3×5 = 15 होणार. 15 ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे या टर्मला. मग बघा बरं किती होणार, 15×3 = 45, 5 आले 4, 15×1 = 15 आणि 4 19, त्याचं येणार 9, हातचा येणार 1, 15×0=0, हे 1 फक्त तिथं लिहायचं. ठीक आहे, आणि 15×1 = 15, हे असं होणार 15.195 छेदामधलं हे 2, 10⁻² किती येते बघा, 5 आणि -3 आहे, ते होणार 10⁻². आता ह्याला फक्त 2 न इथं तुम्ही काय करायचं आहे, डिवाइड करायचं. 2×7 = 14 होणार, एक शिल्लक राहणार, 2×5 = 10, अजून एक शिल्लक राहणार 19 येणार, 3×9 = 18, अजून एक शिल्लक राहील, इथं 2×7 = 14 येणार, इथं येणार 10चा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी आहे, याचं SI युनिट येणार जूल. हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कॅल्क्युलेट ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी सांगितलेलं आहे. एक मिनिट, हे जरा जास्त फॉन्ट साईज झालेलं दिसतोय. आता बघा, कॅल्क्युलेट द ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. आता इथं प्रकार बघा कसले विचारले, पर मोल विचारले, पर युनिट मास विचारले आणि पर मॉलिक्यूल विचारले. आणि कुणासाठी विचारले बघा, नायट्रोजन साठी विचारले. ऍट STP सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला टेम्परेचर घ्यावं लागेल 273 केल्विन. मोलर मास नायट्रोजनचं सांगितलेलं आहे, नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर 7 आहे, मास नंबर 14 आहे. नायट्रोजन आपण कसा लिहितो, N2 लिहितो. एका मॉलिक्यूल मध्ये 2 ऍटम असतात, त्यामुळे 14ची दुप्पट होणार 28 हे येणार. कॅपिटल R दिलेला आहे, KB पण दिलेला आहे, बोल्झमन कॉन्स्टंट. बघूया पुढं काय काय लागते, कशा कशा पद्धतीने येते ते. गिवन डाटा सगळा कलेक्ट करू.
बघा त्यांनी ह्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते. कॅल्क्युलेट द ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. आता ह्याने जे विचारले ते सगळं लिहून घेत बसत नाही, एक एक पॉईंट आपण फाइंड आउट करूया. व्हॅल्यूचा पार्ट बघूया. पहिलं सांगितलंय STP सांगितलेलं आहे, म्हणजे टेम्परेचर घ्यायचं आहे 273 केल्विन. थोडासा साईज वाढवतो. त्याच्यानंतर मोलर मास सांगितलेलं आहे नायट्रोजनचं, MO, ते सांगितलेलं आहे 28 × 10⁻³ किलोग्रॅम पर मोल. त्याच्या पुढं कॅपिटल R दिलेला आहे त्याने. कॅपिटल R सांगितलेलं आहे 8.314 जूल पर मोल पर केल्व्हिन. त्यानंतर KB दिलेला आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. हा कोण असतोय ते बघा, R/NA. याला बोल्ट्झमन कॉन्स्टंट असं म्हणतात, आणि ती व्हॅल्यू आहे 1.38 × 10⁻³ जूल पर केल्व्हिन. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. मग आता एक एक टर्म आपण घेऊया. पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलंय, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोल सांगितले. मग आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वीच ऍव्हरेज कायनेटिक एनर्जीच काढली होती. फक्त ती किती होती, 3/2 PV असा फॉर्म्युला होता. बघा लक्षात येते का? मग PV इक्वल टू हा असा फॉर्म्युला NRT. मग 1 मोल साठी काय फॉर्म्युला कन्वर्ट होणार? फॉर 1 मोल PV इक्वल टू RT येणार, कारण N इक्वल टू किती घ्यायचं याच्यात, 1 घ्यायचं आहे. मग हे PV इक्वल टू RT हे या ठिकाणी वापरायचं. ते जर त्या ठिकाणी तुम्ही वापरलं तर फॉर्म्युला बघा कशा पद्धतीने होतोय. 3/2 RT, आणि हे काय तयार होणार तुमचं, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोल तयार होणार. म्हणजे हे पहिली जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळेल. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया, बघूया काय काय येते त्याचं. एखादं कॅल्क्युलेशन तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. त्याच्या पुढं तुम्ही आहे त्या जी व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे ती तुम्ही ऍडजस्ट करू शकता. कशा पद्धतीनं बघा ते. हे सोडूया पुढे. आता 3/2 कॅपिटल R आहे 8.314, आणि टेम्परेचर इथं तयार आहे 273 केल्विन. आता हे तुम्हाला लॉगनं सोडवावं लागेल. आता याच्यामध्ये सगळं लॉगनच बघूया. 30चा आहे 4771. पाहिजे असलं तर चेक करू शकताय. 8.314 याचा आहे 0.9198. 273चा तेवढा बघावा लागेल 27/3 मध्ये. 27 इथं आहे. 27 हे जरा थोडस दाखवते इथं तुम्हाला. 27 इथं आहे. 27/3 मध्ये तो इथं आहे बघा, 4362. कसं लॉग बघायचं आहे ते पण बघून घ्या. 27/3 मध्ये 273चा लॉग या पद्धतीने बघायचा आहे, 4362. मग आता परत इकडे येऊया. 4362 यांची बेरीज करायची. 2, 10, 11 चला, 1, 7, 16, 23, 3 चले, 2, 2, 5, 6, 13, 3 चला, 1, 1, 5, 14, 18 झाला, 1, 1 आणि 2 हे 3 होणार. छेदामध्ये 2 आहे, त्याचा लॉग येतो 30/10. यांची वजाबाकी करायची. 1, 2, 3, 5, 3 या पद्धतीने येते.
मग याची व्हॅल्यू आता मला परत ह्याचं अँटीलॉग बघावं लागेल. 0.53चा 2 मध्ये 1चा मेन डिफरन्स. 0.53चा 2 मध्ये 1चा मेन डिफरन्स. 1चा मेन डिफरन्स आहे 1 आणि 53चा 2 मध्ये आहे 3404 आणि 1 3405 येणार. ह्याचा आन्सर बघा 3.405 इंटू 10⁻³ जूल हे त्याचं आन्सर. पर मोल आहे त्यामुळे ह्याला पुढे तुम्ही पर मोल असं पण लिहू शकताय. ही झाली त्याच्यातली पहिली व्हॅल्यू, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोल. आता आणखीन काय विचारले बघा त्याने त्याच्यामध्ये. त्यांनी पर मोल नंतर पर युनिट मास पण विचारले. जरा बघूया आता ह्याचं पर युनिट मासचं कसं काय करायचंय ते इथंच ठेवतो याला बाजूला. पर युनिट मास दुसरा सेक्शन त्यातलं. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर युनिट मास. आता काय बदल करायचं, माझ्याकडे कायनेटिक एनर्जी पर मोल तर तयार आहेच माझ्याकडे, पण मला आता पाहिजे पर युनिट मास पाहिजे. मग हे कोण आहे, पर पर मोल आहे, पर युनिट किंवा पर मोल आहे. तर 1 मोलचं मास किती येते, 1 मोलचं मास म्हणजेच त्याचं मोलर मास घ्यायचं आणि ह्याला फक्त त्याच्या मोलर मासनं डिव्हाइड करा. बघा कशा पद्धतीनं चेंज होतात फॉर्म्युल्यामध्ये ते. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू बऱ्यापैकी माहिती आहे कुठली, 3/2 आणि RT हे आता वरती सोडवलेलंच आहे आपण एवढं. मग याच व्हॅल्यूला फक्त M0 न डिव्हाइड करायचं. मग जिथं 3/2 RT आहे तिथं ही व्हॅल्यू आता मी डायरेक्ट लिहून घेणार, परत सोडवायचं नाही. आणि M0 म्हणजे याचं जे मोलर मास त्यांनी सांगितलेलं आहे, मगाशी आपण इथं लिहिलेलं पण आहे. हे बघा इथं मोलर मास ऑफ नायट्रोजन किती सांगितले, 28 इंटू 10⁻³ इथं वापरूया. डिव्हायडेड बाय मध्ये 28 इंटू 10⁻³ आता हे परत हे लॉग न सोडवलं पाहिजे. मग 3.405 चा लॉग इथं तयारच आहे, म्हणजे हे किती येणार, 0.5321. तुम्ही म्हणाल हे 3 कुठे गेलं, हे 3 इथं आहे बघा, त्याला नंतर वापरू. 28चा लॉग तेवढा बघावा लागेल, 1 पॉइंट येऊया परत लॉग टेबल मध्ये आपल्या. 28चा लॉग बघायचा आहे, 28चा 0 मध्ये आहे 4472, तो इथं वापरूया. डिव्हिजन आहे यांची वजाबाकी करायची. मग 2 आणि 9 11, हातचाला 1 8 आणि 4 12, हातचाला 1 5 आणि 8 13, हातचाला 1 5 5 गेले 0 आणि इथे येणार 12 1 11 11 12 13 5. बरोबर. तर आता ह्याचा अँटीलॉग परत एकदा बघावं लागेल. 0.08चा 4 मध्ये 9चा मेन डिफरन्स अँटीलॉग मध्ये. 0.08चा परत एकदा बघूया ती संख्या काय आहे. 0.08चा 4 मध्ये 9चा मेन डिफरन्स. 0.08चा 4 मध्ये तो येतो 12 13 आणि 9चा मेन डिफरन्स आहे 3. मग 12 13 आणि 3 12 16 होणार ते, म्हणजेच हे येणार 1.216 इंटू 10⁻². इथे किती आहे बघा, इथं आहे 12 ते एक येणार आणि हे 10⁻³ वरती गेल्यानंतर 10⁻+3 होणार, म्हणजे हे टोटल होणार 10⁻6.
मग 10⁻6 आणि 10⁻−1 हे सोडवून तुमचं फायनल आन्सर येणार 1.216 इंटू 10⁻5 हे जूल आहे, पर युनिट मास आहे, म्हणजे जूल पर केजी पर किलोग्रॅम हे एवढे येणार. बघा लक्षात आलंय का? हे त्याच्यातलं दुसरं झालं. त्याने अजून एक विचारलेलं आहे. बघा हे त्रास देतं जरा उदाहरण. त्रास देतं म्हणजे कॅल्क्युलेशन जास्त करावं लागतं फक्त, बाकी काही नाही याच्यामध्ये जास्त विशेष असं काही. आता पुढचं काय विचारलंय बघा, त्यांनी तिसरं विचारलेलं आहे पर मलेक्युल, आणि त्याच्यासाठी हा केबी त्यांनी दिलेला आहे. मग बघूया आता पर मलेक्युलच्या वेळेला काय बदल होतो ते. जरा बाजूला काढतो इथनं, कारण याच्यामध्ये लॉग आहेत माझ्याकडचे, ते महत्वाचे आहेत. थर्ड पॉइंट बघा, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. पर मलेक्युल पाहिजे. मग पर मोल किती होतं? 3/2 RT एवढं होतं. आता एका मोल मध्ये, 1 मोल मध्ये नंबर ऑफ मलेक्युल्स किती असतात? ॲव्होगाड्रोज नंबर एवढे मलेक्युल्स असतात. मग पर मलेक्युल पाहिजे असेल तर NA न याला डिवाइड केलं पाहिजे, आणि NA न जर याला डिवाइड केलं तर R/NA हा आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंट केबी. तो फक्त तिथं वापरायचा. म्हणजेच हा फॉर्म्युला असा होईल, 3/2 R/NA च्या ठिकाणी वापरा केबी इंटू टी. मग के बी ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, बघूया आपण परत एकदा ती. हे बघा इथं व्हॅल्यू दिसते ती, हे के बी आहे 1.38 इंटू 10⁻⁻23. ही व्हॅल्यू आपल्याला आता इथं वापरायची आहे. बघा थोडं ऍडजस्ट करावं लागते, पण काय पर्याय नाहीये, करावंच लागेल आता ते. आता मात्र परत एकदा कॅल्क्युलेशन सगळं करावं लागेल, त्याला काही पर्याय नाहीये आपल्याकडे. 3/2 के बी ची व्हॅल्यू 1.38 इंटू 10⁻⁻23 ही व्हॅल्यू आहे. आणि टेम्परेचर आपण घेतलेलं आहे 273 केल्व्हिन. असं आहे. आता परत एकदा हे सगळं तुम्हाला लॉग टेबलनं सोडवावं लागेल. 30चा लॉग आहे 0.47 71. बघूया सरळ डायरेक्ट लॉग, काय करत बसायला नको तिथं, किंवा 2 ने इथे डिवाइड करून घेणार असला तर घ्या, सिंपल आहे. इथं पहिल्यांदा शून्याचा भाग लागेल, हे 13 होईल, बेस अख्ख 12, एक शिल्लक राहील, 92 18 म्हणजे 0.69 येणार इथं. मग 0.69चा पण लॉग बघावं लागेल. बार 0.69 पाहिजे. मग 69चा 0 मध्ये 8388 8388 आणि 273 27चा 3 मध्ये 27चा 3 मध्ये बघूया इथं वरतीच होऊ शकते थोडस. 4362 27चा 3 मध्ये. आता यांची बेरीज करायची, हे सगळं प्रोडक्ट मध्ये आहे. म्हणजे किती होणार बघा, 2 10 11 एक चाला, एक 1 7 15 22
2 हात झाले 2, 2, 5, 8, 15 झाला 1, 1, 5, 13, 17 इथं हात झाला 1, हे 0 होणार. मग 0.75चा 2 मध्ये 1 चा मेन डिफरन्स. 0.75चा 2 मध्ये 1 चा मेन डिफरन्स. 0.75चा 2 मध्ये, हे दिसत नाहीये इथं, जरा त्याला खाली घेतो. परत एकदा बघा, त्याच्यात चुकायला नको. 0.75 2 मध्ये 1 चा मेन डिफरन्स 1च आहे, त्यामुळे हे होणार 5650 होणार. 5650. 5.650. इथं कोण शिल्लक नाही आहे, त्यामुळे हे शिल्लक फक्त काय राहील, 10⁻⁻23 असेल. कॅरेक्टरिस्टिक काहीतरी चुकली कॅरेक्टरिस्टिक आपली. काय घेतलंय, हे घेतलंय, हे घेतलंय, नाही हे तर चुकले बघा. 273 ची कॅरेक्टरिस्टिक आपली चुकलेली आहे. एक मिनिट चेंज करतोय जरा त्याला थोडस. इथं 2 यायला पाहिजे. म्हटलं का चुकलंय सर. इथं जर 2 घेतलं तुम्ही तर 2 आणि 1 3, किंवा हे 1 आणि हे वजा 1 कॅन्सल होईल. इथं येणार 2. ते 2 इथं घेतलं की इथं येणार 10⁻². आणि हे टोटल किती होणार आता, 5.650 इंटू 10⁻⁻21 हे येणार जूल पर मॉलिक्यूल. हे याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऍट व्हॉट टेम्परेचर will average kinetic energy of a gas be exactly half of its value at NTP. NTP आला बघा शब्दात. NTP घ्या, STP घ्या, टेम्परेचर किती घ्यायचं, 273 केल्विन. एवढंच टेम्परेचर घ्यायचं. गिवन डाटा घेऊया याच्यात आता. बघा काय सांगितलंय, ऍट व्हॉट टेम्परेचर. त्याने दुसरं टेम्परेचर विचारलेलं आहे. पहिलं टेम्परेचर NTP सांगितलेलं आहे, म्हणजेच 273 केल्विन. त्यानंतर तिथं काय सांगितलंय, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीला मी टेम्पररीली इथं ई वापरतोय. E2 ही किती पाहिजे, NTP ला जी व्हॅल्यू आहे त्याच्या एक्झॅक्टली हाफ पाहिजे म्हणून सांगितलं. हे असं त्यांनी दिलेलं आहे. मग मगाशीच आपण ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोल हे आपण बघितलंय मगाशी. 3/2 PV येते, त्यालाच आपण 3/2 RT असं पण घेतलेलं होतं. म्हणजे ह्यालाच आपण टेम्पररीली काय कन्सिडर करूया, ई कन्सिडर करूया. म्हणजेच ई आणि टी हे कसलं प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे असं आहे. मग रेशो कसा येणार, E1/E2 असं जर तुम्ही घेतलं तर इकडं काय घ्यावं लागेल तुम्हाला, T1/T2 हे तुम्हाला घ्यावं लागेल. E1च्या ठिकाणी E1, 1-2 मिनिटं मी तसंच ठेवतोय. E2 च्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरायची, 1/2 E1. दिस इज इक्वल टू T1 आहे 273 केल्विन आणि T2 ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग इथं काय होईल, हे E1 ला E1 कॅन्सल होईल, हे 2 वरती येईल इथं, आणि हे T2 पण इकडे येईल. म्हणजेच ट्वाइस T2 इज इक्वल टू 273 होणार. आता फक्त मला T2 फाइंड आउट करायचं आहे. Therefore T2 इक्वल टू
273 डिव्हायडेड बाय 2 हे असं करावं लागेल. मग याला डिव्हाइड करून घ्या. बे की बे, बे त्रिक 6 उरला 1, 13 होते, बे सख 12 आणि पॉइंट 136.5 केल्व्हिन हे त्याचं फायनल आन्सर.